आज पहिलाच मुद्दा सुरू करणार आहोत. मागच्या पहिल्या रविवारी जो घेतलेला अभ्यास आहे तो हाच आहे की अकाउंटन्सीचा अभ्यास करताना पहिलं बिझनेस ऍक्टिव्हिटी हे डोळ्यापुढे ठेवायचं आणि बिझनेसमध्ये कोणती ऍक्टिव्हिटी? ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये परचेस अँड सेल ऑफ ट्रेडिंग गुड्स हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. तेव्हा ट्रेडिंगमध्ये परचेस फॉर द पर्पज ऑफ सेल, त्यानंतर बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड आफ्टर हॅपनिंग म्हणजे हिस्टॉरिकल रेकॉर्ड असतं, त्यामुळे हिस्टॉरिकल रेकॉर्ड हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन मॉनिटरी टर्म्स म्हणजे सर्व ट्रान्झॅक्शन मॉनिटरी टर्म्स मध्ये रेकॉर्ड करणं मॅन्डेटरी आहे, म्हणून एक कॉलम प्रत्येक वेळे अमाऊंटचं ठेवणं गरजेचं आहे. यालाच म्हणतात मनी मेजरमेंट कन्सेप्ट. त्यानंतर बिझनेस इज सेपरेट दॅन ओनर म्हणजे त्याला एंटिटी कन्सेप्ट म्हणतात, कारण आपण बुक्स जी मेंटेन करणार आहोत ती बिझनेसची करणार आहोत, ती काही ओनरची करणार नाही. त्यामुळे ओनरने जे पैसे आपल्याला दिलेले आपण म्हणजे बिझनेसला जे दिलेत त्याला आपण कॅपिटल म्हणतो, आणि त्यांनी जर घरी नेले तर कॅपिटल कमी होतं, परंतु घरी नेण्याचे एंट्रीज जास्त असतील तर ड्रॉइंग अकाउंट एक काढण्याची पद्धत आहे. त्यानंतर आता लिहायचं कसं? बुक्स कोणती असतात? बिझनेसची ट्रान्झॅक्शन लिहायची कशात? तर जर्नल, सबसिडरी बुक आणि लेजर ह्याला म्हणतात बुक्स ऑफ अकाउंट्स. जर्नल, सबसिडरी बुक आणि बुक्स ऑफ लेजर हे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत. त्यानंतर हे झाल्यानंतर फायनल अकाउंट्स केले जातात. फायनल अकाउंट्स मध्ये ट्रेडिंग पी एंड एल ला म्हणतात रिझल्ट आणि बॅलन्स शीटला म्हणतात पोझिशन. तेव्हा सर्वांनी हे आधी पाठ करून ठेवा. थोडक्यात डोळे मिटून बसायचं. बिझनेस ऍक्टिव्हिटी, बिझनेसची बुक्स, परचेस सेल फॉर ऑफ ट्रेडिंग गुड्स, हिस्टॉरिकल रेकॉर्ड कन्सेप्ट, त्यानंतर मनी मेजरमेंट कन्सेप्ट, त्यानंतर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, कारण कॅपिटल इज अ सेपरेट दॅन ओनर आर सेपरेट दॅन बिझनेस. आता बुक्स कोणती लिहायची? तर जर्नल, सबसिडरी बुक आणि लेजर. त्यानंतर ह्याचा उद्देश काय आहे सगळं करण्याचा? तर आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे. फायनल अकाउंट्स तयार करायचे म्हणजेच रिझल्ट आणि पोझिशन पाहिजे. रिझल्ट हा पिरियडचा असतो आणि पोझिशन ही पर्टिक्युलर डेटची असते. आपली ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आपण रिझल्ट पाहण्यासाठी ट्रेडिंग आणि पी&एल अकाउंट ओपन करणार आहोत, आणि आपली ऍक्टिव्हिटीचा जो एंड डे आहे म्हणजे क्लोजिंग डेट आहे त्या दिवशी आपल्या बिझनेसची काय पोझिशन आहे, तर त्या बिझनेसची पोझिशन त्याला आपल्याला टेक्निकल भाषेत म्हणतात बॅलन्स शीट. तेव्हा हा जो सिक्वेन्स आहे तो सगळ्यांनी लक्षात ठेवलेलाच आहे. हाताला 5 बोट असतात. पहिलं बोट जे आहे त्याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन आफ्टर हॅपनिंग रेकॉर्डेड इन जर्नल. नंबर 2, नंबर 3 पोस्टेड इन लेजर. लेजर मध्ये सगळे अकाउंट्स असतात. जर्नल बुकच्या ऐवजी सबसिडरी बुक्स हा एक विषय वेगळा थोडा आहे, तो नंतर आपण घेणार आहोत. त्यानंतर पिरियॉडिकली म्हणजे ह्या लेजर झाल्यानंतर बुक किपिंग संपतं आणि मग अकाउंटिंग सुरू होतं. मग अकाउंटिंग मध्ये पहिलं ट्रायल बॅलन्स बघतात, कारण जी बुक्स लिहिलेली आहेत ती बरोबर आहेत ना पाहतात. मग त्याच्यात काय ऍडजस्टमेंट करायचे असतात आणि मग त्या ऍडजस्टमेंट नंतर त्याच्यावरनं फायनल अकाउंट्स तयार होतात. त्याला रिझल्ट आणि पोझिशन, पी&एल ट्रेडिंग का तर आपला ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी म्हणून, आणि बॅलन्स शीट. तेव्हा हा 5 मुद्दे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. आपल्याला बोट आहेत: बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन जर्नल, पोस्टेड इन लेजर, थांबायचं, पिरियॉडिकली प्रिपेअर ट्रायल बॅलन्स आणि विथ ऍडजस्टमेंट फायनल अकाउंट्स. अशी 5 बोटं घेऊन आपल्या हाताला बोट सतत असतातच आपल्या हाताला, फक्त हाताचे बोटाचा आणि अकाउंटचा संबंध लावायचा. बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन जर्नल, पोस्टेड इन लेजर, थांबावे, पिरियॉडिकली प्रिपेअर ट्रायल बॅलन्स अँड विथ ऍडजस्टमेंट फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स मध्ये ट्रेडिंग अँड पी&एल, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असल्यामुळे ट्रेडिंग अकाउंट, आणि पी&एल हा रिझल्ट पाहण्याचा अकाउंट असतो, आणि बॅलन्स शीट म्हणजे पर्टिक्युलर डेटची पोझिशन असते. आता जर्नल कसं लिहायचं हा आपण अभ्यास पहिल्या दिवशी केला होता. इट इज क्रोनॉलॉजिकल रेकॉर्ड. घडलं की जर्नलमध्ये लिहितात आणि जे लिहितात त्यालाच म्हणतात जर्नलायझिंग. त्याचप्रमाणे जर्नल हे बेसिक एंट्री करण्याचं बुक आहे, म्हणून जर्नललाच म्हणतात प्राइम ऑर बेसिक एंट्री बुक, बुक ऑफ प्राइम ऑर बेसिक एंट्री.
त्यानंतर जर्नलमध्ये पथ्य काय आहे, कसं लिहायचं, तर मिनिमम एका अकाउंटला, मिनिमम हा शब्द लक्षात ठेवा, थेरीसाठी महत्वाचा आहे. मिनिमम एक अकाउंट डेबिट केला जातो आणि मिनिमम एक अकाउंट क्रेडिट केला जातो. त्यामुळे प्रिन्सिपल काय आहे, तुम्ही 4 डेबिट केले आणि 2च अकाउंट क्रेडिट केले तरी चालतात, पण प्रिन्सिपल असं आहे, त्या 4 अकाउंटला ज्यांना डेबिट केले त्याची टोटल आणि 2 अकाउंटला क्रेडिट केले त्याची टोटल ही सारखी यायला पाहिजे. म्हणून हे प्रिन्सिपल आहे, टोटल डेबिट अमाऊंट इज इक्वल टू टोटल क्रेडिट अमाऊंट. प्रत्येक जर्नल एंट्रीची डेबिट आणि टोटल क्रेडिट टॅली असली पाहिजे. त्यामुळे काय होतं, हे असं घडू शकतं, एक डेबिट एक क्रेडिट, एक डेबिट बरेच अकाउंटला क्रेडिट, बऱ्याच अकाउंटला डेबिट एका अकाउंटला क्रेडिट आणि बऱ्याच अकाउंटला डेबिट बऱ्याच अकाउंटला क्रेडिट. मी आता सांगितल्याप्रमाणे 4 डेबिट आणि 2 क्रेडिट असतील तरी सुद्धा चालतं, पण काय मस्ट आहे, टोटल डेबिट अमाऊंट इक्वल टू टोटल क्रेडिट अमाऊंट. त्यानंतर जर्नल एंट्री करताना महत्वाची पथ्य कोणती पाळायची. ऍक्च्युली जर्नल एंट्री करण्यासाठी आपल्याला खरं सांगायचं तर बरेच फॉर्म्युले म्हणण्यापेक्षा अकाउंटचे रूल तयार करावे लागतात आणि ते तयार करणं म्हणजे जरा जिकरीचं होतं. आणि म्हणून आपण एक विषय लक्षात ठेवायचा, कोणत्याही ट्रान्झॅक्शन मध्ये, कोणत्याही बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश आहे का पाहायचं. आपला बिझनेसचा कॅश बॉक्स बघायचा, त्या कॅश बॉक्स आहे असं डोळ्यापुढे आणायचं. त्या कॅश बॉक्सच्या बिझनेसमध्ये जर पैसे येत असतील कुठूनही येवोत, तर कॅश अकाउंट डेबिट म्हणायचं आणि बिझनेसच्या बॉक्स मधनं जर जात असतील तर कॅश अकाउंट क्रेडिट म्हणायचं. कॅशला या दोन्हीपेक्षा वेगळी काही एंट्री येत नाही. त्यामुळे पहिलं कॅश आहे का आणि कॅश येते का जातीये. कॅश आहे का, कोणतेही ट्रान्झॅक्शन, रामनी एक्स कडनं माल आणला क्रेडिटवर, याच्यात कॅश येणार नाही. पण रामनी एक्स कडनं 50 रुपयाचा माल आणला कॅशवर तर येणार. म्हणून ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश असेल आणि ती जर बिझनेसच्या बॉक्स मध्ये येत असेल तर कॅश अकाउंट डेबिट म्हणायचं आणि बिझनेसच्या बॉक्स मधनं जात असेल तर कॅश अकाउंट क्रेडिट म्हणायचं. त्याचप्रमाणे आपल्या बँक अकाउंट मध्ये जर पैसे येतील असं वाटलं, म्हणजे कोणीतरी आपल्याला निफ्ट केलं, आपण म्हणजे बिझनेस हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपण बिझनेस आहोत असं गृहीत धरलं की समजतं. म्हणून मनात म्हणायचं, फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ बिझनेस. बिझनेसच्या दृष्टीने आपण सतत विचार करायचा. त्यामुळे बिझनेसचं बँक अकाउंट आहे, बँक अकाउंट पैसे जर येणार असतील बँक अकाउंट मधनं कुठनंही, तरी कुठनं आले हे महत्वाचं नाहीये. बँकेत पैसे आले की बँक अकाउंट डेबिट म्हणायचं आणि बँकेतून पैसे गेले की बँक अकाउंट क्रेडिट म्हणायचं. आता उदाहरणार्थ सांगतो, बिझनेसनी कॅश बँकेत डिपॉझिट केली तर समजते का, पहा, कॅश मधनं पैसे जाणार म्हणून कॅशला क्रेडिट येणार आणि बँकेत पैसे येणार म्हणून बँकला डेबिट येणार. त्यानंतर हे पाठ केल्यानंतरच सांगतोय, कॅश आहे का, येणार आहे का, जाणार आहे, कॅशच नाहीये मग त्याचा विचार करायचा नाही. बँक आहे का, पैसे येणार आहेत का बँकेत का जाणार आहेत, नाहीये, बँकेचा विचार नका करू. आता परचेस ऑफ ट्रेडिंग गुड्स जे आहेत त्यालाच परचेस अकाउंट म्हणायचं आणि त्याला नेहमी डेबिट येतं. हे पाठ करा. परचेस ऑफ ट्रेडिंग गुड्स म्हणजे स्टेशनरी आणली तर त्याला ट्रेडिंग गुड्स नाही म्हणायचं, त्यामुळे परचेस अकाउंट नाही म्हणायचं, त्याला स्टेशनरी अकाउंट म्हणायचं. फर्निचर आणलं, फर्निचर अकाउंट म्हणायचं, त्याला ट्रेडिंग गुड्स नसल्यामुळे त्याला परचेस अकाउंट म्हणायचं नाही. परंतु एखादा फर्निचरचाच व्यापारी असेल आणि त्यांनी जर फर्निचर आणलं तर ते फॉर द पर्पज ऑफ सेल आहे. आणि म्हणून पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवलं होतं की जर सेलसाठी काही आणलं तरच ते परचेस आहे आणि नुसतंच विकत आणलं वापरण्यासाठी तर ते परचेस म्हणायचं नसतं. म्हणून नंबर 2 होता ट्रेडिंग गुड्स परचेस फॉर द पर्पज ऑफ सेल. तर हा जो विषय आहे हा 2-3 वेळा तुम्ही ऐकला तरच तुम्हाला समजायला लागेल. त्याचप्रमाणे आता पुढचा जो मुद्दा आहे तो असा आहे की परचेस फॉर द पर्पज ऑफ सेल त्यालाच परचेस अकाउंट म्हणायचं आणि त्याला डेबिट येतं. नॉट डेबिट टू परचेस अकाउंट. फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ फर्निचर, मशिनरी, स्टेशनरी आपण जर आणली तर परचेस अकाउंटला डेबिट द्यायचं नाही. नॉर्मली सेल अकाउंटला क्रेडिट येतं आणि माल जेव्हा आपण विकतो तेव्हा माल जर विकला तर सेल अकाउंटला क्रेडिट येतं. इतर काही विकलं, फर्निचर, मशिनरी आणि काही विकलं आपण तर त्याला सेल अकाउंट म्हणायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे कुठल्याही अकाउंटला जर्नल एंट्री लिहितोय आपण त्यावेळी
त्याला क्रेडिटनी स्टार्ट न करता त्याला टू नी करायचं हे समजतं. आता परचेसची जर्नल एंट्री बघा समजते का? कॅशवर जर माल आणला तर कॅश अकाउंटला क्रेडिट म्हणायचं आणि परचेस अकाउंटला डेबिट म्हणायचं. चेकनी जर आपण माल आणला, आपण म्हणजे बिझनेसनी माल आणला म्हणजे ट्रेडिंग गुड्स. बिझनेसने चेकनी जर माल आणला तर बँक अकाउंट क्रेडिट म्हणायचं, पण परचेस केलेलं आहे त्यामुळे परचेस अकाउंट डेबिट. आणि जर कॅशही दिली नाही आणि चेकनी पेमेंट केलं नाही, पैसे आता दिलेच नाहीत, पण माल आणला तर त्या पार्टीला क्रेडिट द्यायचं, कारण फ्युचरमध्ये त्याचे आपल्याला पैसे द्यावे लागतील. म्हणून ही एक युनिक एंट्री पाठ करा, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक ऑब्लिक पार्टी अकाउंट. टू लिहिल्यामुळे पुन्हा क्रेडिट लिहावं लागत नाही. नाहीतर कसं लिहितात, परचेस अकाउंट डेबिट त्याच्या खालच्या वेळेला कॅश ऑर पार्टी बँक ऑर पार्टी अकाउंट क्रेडिट. आता याच्याऐवजी फॅशनेबल सब्जेक्ट असल्यामुळे हा टू थोडा पुढे लिहायचा. तेच 5 नंबर मध्ये सांगितलंय. व्हाईल रेकॉर्डिंग द क्रेडिट स्टार्ट विथ टू विथ सम स्पेस. त्याचप्रमाणे सेलची एंट्री उलटी लक्षात ठेवायची. कॅश ऑर बँक ऑर पार्टी डेबिट टू सेल्स अकाउंट. तेव्हा एवढंच आज तुम्ही करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. हे 2-4 वेळा तरी ऐका आणि शांतपणे 2-3 वेळा ऐका. तेव्हा आपण थांबू.